कारण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरीमध्ये मुलान पडतं आणि उत्पादन कमी होतं. साईडच्याला जास्त होतं, आपल्याला कमी होतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. भरपूर शेतकऱ्यांच्या तूर पीक हे 50% फुलोरा अवस्था आणि 50% शेंगा अवस्था अशामध्ये दिसून येत आहेत. तर आता नेमकी फवारणी कोणती करायला पाहिजे? कारण भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सर 50% फुलोरा अवस्था आहे आणि 50% शेंगा पकडल्या किंवा चलप आहे, आता फवारणी कोणती करावी? अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून शेतकऱ्यांच्याच भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, 50% फुलोरा आणि 50% शेंगा पकडल्यावर आपल्याला फवारणी करायची आहे. ही फवारणी कशासाठी करावी आणि का करावी? कारण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरीमध्ये मुलान पडतं आणि उत्पादन कमी होतं. साईडच्याला जास्त होतं, आपल्याला कमी होतं. तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. 50% फुलोरा आणि 50% शेंग असल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे बोरॉन 20 ग्रॅम. आता हे बोरॉन कशासाठी वापरायचं? बोरॉन दोन प्रकारचं काम करतं. फुलामधून फळधारणा होण्याचं काम करतं. फुलामधून फळधारणा आणि फळाला चकाकी आणण्याचं काम बोरॉन करतं. 20 ग्रॅम बोरॉन वापरायचं. कीटकनाशक वापरत असताना चांगलं एखादे कीटकनाशक वापरायचं. याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये तुम्हाला ॲम्प्लिगो वापरू शकता, कोराजेन वापरू शकता, बॅराझाइड वापरू शकता किंवा याच्यामध्ये इंडॅक्झी कार्प सुद्धा वापरू शकता. एक कोणतंही वापरू शकता, काहीही हरकत नाही. आता महत्त्वाचा प्रश्न येतो बुरशीनाशकाचा. बुरशीनाशक वापरायचं आहे कारण आता शेंगा पण पकडल्या आणि 50% फुलोरा पण अवस्था आहे. आता आपल्याला बुरशीनाशक वापरायचं कशासाठी शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचार असेल, कारण अगोदरच्या फवारणीमध्ये आपण वापरलं बा, आता कशाला वापरायचं? तर तुम्ही याच्यामध्ये काय वापरू शकता जे आहे, तर ह्या फुलामधून फळधारणा होण्यासाठी, याला बुरशी न लागावी यासाठी येथे बुरशीनाशक वापरायचं आहे. शेंगाला बुरशी न लागू म्हणजे शेंगाला बुरशी लागू नये यासाठी सुद्धा आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे धुयारीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता बुरशीनाशकामध्ये प्रोपिकोनाझोल वापरू शकता 20 मिली, हेक्झाकोनाझोल वापरू शकता किंवा नेट्रिओ वापरू शकता, कस्टोडिया वापरू शकता किंवा इंडेक्स सुद्धा वापरू शकता. 5 बुरशीनाशक तुम्हाला सांगितले. जास्तच धुयारी पडत असेल तुमच्या भागात तर धुऱ्याने शेतामध्ये जे सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता जेव्हा शेतामध्ये येतात तेव्हा जे आपलं जनावरांचं उरलेलं कुटार आहे हे पेटून द्यायचं. तसेच फवारणी घेत असताना टेबुकोनाझोल प्लस सल्फरची उपयोग करायचा. मी 50% फुलोरा आणि 50% जर शेंगा असेल तर अशा प्रकारची फवारणी करू शकता. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर दाना लवकर पोकवायचा असेलच तर KBC 50 मिली किंवा 0050 100 ग्रॅम वापरू शकता. दाना लवकर पोकवायचा असेल हा तर अशा प्रकारे आपल्या तुरी 50% फुलोरा आणि 50% शेंगा असल्यावर ही फवारणी तुम्ही नक्की करा. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.